बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बेलापूर परिसरात विविध ठिकाणी सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। या सप्ताहामध्ये प्रामुख्याने 2000 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या 2000 विद्यार्थ्यांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी, खाजगी शाळेतील विद्यार्थी तसेच अनाथ मुलांचा समावेश करण्यात आला होता। ज्येष्ठ नागरिकांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी मोफत छत्रीचे वाटप करण्यात आले। प्रत्येक रुग्णालयामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे, यासाठी रक्तदान शिबिर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते। या संपूर्ण सेवा सप्ताहाला बेलापूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आम्ही सेवा सप्ताह या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त आम्ही वेगवेगळे सेवेचे कार्यक्रम आणि देवाभाऊंना विद्यार्थी फार आवडतात आणि प्रत्येक विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही पहिला विद्यार्थ्यांचा कार्यक्रम घेतला। त्यात अनाथ मुलं असतील, प्रत्येक शाळेतली 200-300 विद्यार्थी असे 2000 विद्यार्थ्यांना आम्ही संपूर्ण शाळेचं दप्तरं असतील, वह्या असतील, पुस्तकं, छत्र्या असतील, कपडे असतील हे वाटप केलं। त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक या नव्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त वाशी असेल, सानपाडा असेल, CBD बेलापूर, जुईनगर इकडे सगळ्यात ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्र्यांचं वाटप करत आहोत। त्याचप्रमाणे आज आपण रक्तदान शिबिर ही जी घेतलेली आहेत, आज वाशीमध्ये मी आता इथे पार्टी कार्यालयात उभी आहे। या पार्टी कार्यालयात आपलं रक्तदान शिबिर चालू आहे। बेलापूर रेल्वे स्टेशनला आहे, सीवूडला आहे, जुईनगरला आहे, वेगवेगळ्या ठिकाणी बेलापूर मतदारसंघामध्ये आपण रक्तदान शिबिर घेऊन या बेलापूर मतदारसंघातले जे काही हॉस्पिटल आहेत त्यांना त्या आम्ही रक्तदान देणार आहोत। आणि असे विविध उपक्रम आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे घेतलेले आहेत आणि त्या पद्धतीने आमचे सर्व कार्यकर्ते आज या कार्यक्रमाला जागून उपस्थिती देऊन आज इथे बघितलं तर 4 डॉक्टरांनी रक्तदान केलेलं आहे। एक मिलिटरीचा रिटायर ऑफिसर येऊन सकाळी रक्तदान 47वा टाइम त्यांनी इथे केलेला आहे। अनेक तरुण मुलं रक्तदान करत आहेत। रेल्वे स्टेशनवर तर गर्दी लागलेली आहे, उलट आम्हाला तिथे चेअर कमी पडल्या तर आता MGMनी तिथे सर्व सुविधा दिल्या, इथे महानगरपालिकेने सुविधा दिल्या आणि हा सेवा सप्ताह वेगवेगळ्या ठिकाणी 8 दिवस आम्ही राबवण्यात येणार। मला असं वाटतं की देवाभाऊंना जे चारी बाजूने घेरलेलं आहे, अभिमन्यूच्या चक्रव्यूहामध्ये देवाभाऊ बसलेले आहेत, पण अभिमन्यूंनी जसं ज्या पद्धतीने चक्रव्यूहातून जे बाहेर पडले त्याच पद्धतीने देवाभाऊ निश्चित स्वरूपात आज हुशार आहेत, ते चाणक्य आहेत आणि आलेल्या संकटावर कशी मात करायची। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दिवस मुख्यमंत्री राहिलेले हे देवाभाऊ आहेत आणि त्या अनुभवातूनच या चक्रव्यूहातून ते नक्कीच बाहेर पडतील। दिल्लीत आलेलं संकट जे विद्यार्थ्यांचं आहे त्याच्यावरती नक्कीच देशाचे पंतप्रधान आहेत, ते मार्ग काढल्याशिवाय राहणार नाही। आज मुलांचा, तरुण मुलांचा पूर्वी सुद्धा या राज्यामध्ये लोकांनी वापर केलेला आहे मोर्चांसाठी, आंदोलनासाठी। आज सुद्धा या युवकांना जे भडकवलं जात आहे, पण निश्चित काळांतराने या युवकांना सुद्धा मार्ग निघेल। त्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्या मागण्या आहेत त्या निश्चित स्वरूपामध्ये या देशाचे पंतप्रधान निश्चित मला तर खात्री आहे की तरुणाई आहे, ही तरुणाई ही अग्रेसर असते आणि त्यांच्यासाठी निश्चित देशात विचार केला जाईल आणि या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यात निश्चित स्वरूपात मार्ग काढतील असं मला वाटतं। आज त्यांना मी आमच्या नवी मुंबईकरांच्या वतीने, सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांना लाख शुभेच्छा देते। त्यांचं आरोग्य, त्यांची जी पुढची वाटचाल ही सुखमय झाली पाहिजे आणि याच शुभेच्छा। धन्यवाद।